पार्टनरशिप फायनल अकाउंट बनवत असताना काय काय अडचणी येतात ते आपण पाहणार आहोत. प्रथम आपण हे पाहूया की तुम्हाला दिली जाते ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट वरून तुम्हाला फायनल अकाउंट बनवायचं असतं. मग यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला डेबिट साइडला बॅलन्स दिली जाते, क्रेडिट बॅलन्स दिलेले असते प्रत्येक लेजरचे, त्याला म्हणायचं ट्रायल बॅलन्स. तुम्हाला ते स्ट्रक्चर माहित असेल. पहिला ट्रान्झॅक्शन होते, ठीक आहे, ट्रान्झॅक्शन होते, शॉर्टकट मध्ये येतो मी. त्यानंतर ते त्याचे काय बनवतात, जर्नल एंट्री बनवतात. ओके, जर्नल एंट्री बनवून प्रत्येक अकाउंटचे सेपरेट लेजर अकाउंट बनवले जाते. मग या लेजर अकाउंटच्या प्रत्येकाचे बॅलन्सेस बघतात, डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स बघतात. हे डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स म्हणजेच ट्रायल बॅलन्स. मग आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिली जाते. या ट्रायल बॅलन्स वरून तुम्हाला बनवायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. काय बनवायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळतो किंवा ग्रॉस लॉस मिळते. त्यानंतर बनवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठला अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये मुळे तुम्हाला मिळते नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस त्या बिझनेसचा, त्या फर्मचा. आणि लास्टला फायनलला बनवायचा बॅलन्स शीट. ही बॅलन्स शीट त्या बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन काय आहे, असेट किती आहे, लायबिलिटी किती आहे, प्रत्येक वर्षाच्या शेवटी काय राहिलं काय नाही, या सगळ्याच्या गोष्टी फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीट मध्ये दाखवतात. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की फायनल अकाउंट बनवण्यासाठी एक्झाम्पल मध्ये, आता बोर्डाच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स, ॲडजस्टमेंट देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला बनवायचं आहे ट्रेडिंग अकाउंट आणि त्यावरून काढायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्येच तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढायचा असतो. ग्रॉस प्रॉफिट झालं असेल तर ग्रॉस प्रॉफिट, लॉस झाला असेल तर ग्रॉस लॉस. आणि त्या ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस वरून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. त्याच्यावरून नेट प्रॉफिट, नेट लॉस काढता येतं. ही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस घेऊन बॅलन्स शीट बनवायचा असतो, ते आपण बनवणार आहे. मग सुरू करूया. सर्वात पहिला अकाउंट जो आपण म्हणतो कुठला, ट्रेडिंग अकाउंट, ते बघूया. ट्रेडिंग अकाउंट ही नॉमिनल अकाउंट आहे. काय आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे आपल्याला रूल्स माहिती आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, हे रूल्स लक्षात ठेवा. क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स, इनकम्स अँड गेन्स. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये असेच आयटम असतात ज्याच्यामुळे एकतर लॉस झाला असतो, खर्च झालेला असतो, इन्कम जर झाले असतं, फायदा तरी झालेला असतो. मग या ट्रेडिंग अकाउंट मध्ये मी म्हणल्याप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट मिळतो, ग्रॉस लॉस मिळतो पूर्ण वर्षभराचा. मग या ट्रेडिंग अकाउंटचा दोन साइड असणार कंपल्सरी, एक क्रेडिट, एक डेबिट साइड. या डेबिट साइड मध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिले जाते, कोणतेही डायरेक्ट एक्सपेन्सेस असू दे ते लिहिले जाते. आणि या क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम, सगळे डायरेक्ट इन्कम जेवढे काय आहे डायरेक्ट इन्कम फर्मचे, ते सगळे क्रेडिट साइडला लिहितात. परत एकदा सांगतो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट साइडला डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितात आणि क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम लिहितात. मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमकं काय. समजा तुम्ही मोबाईल बनवता, मोबाईल कंपनीमध्ये मोबाईल बनवताय, म्हणजे मोबाईल कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग आहे तुमचं.
मग मोबाईल बनवून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो, त्याचे रॉ मटेरियल्स असतात, ते आणण्यासाठी खर्च, खरेदी करता, जेवढे काही मोबाईल बनवून प्रोडक्ट तयार करून होईपर्यंत जेवढे काही खर्च आहेत त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हे बनवत असताना सुद्धा काही फार इन्कम होत असते, त्यालाच डायरेक्ट इन्कम म्हणायचं. मग याच्यानंतर काय, मोबाईल तयार होऊन बाहेर पडतो विकताना, म्हणजे बाहेर पडतो, बाहेर पडताना तो काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. खर्च झाला तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इन्कम झाला तर इनडायरेक्ट इन्कम. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मोबाईल बनवतोय, मोबाईल बनवत असताना मोबाईलचे पार्ट्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आता तर टेक्नॉलॉजी आहे, पण थोडंसं आपण समजून घेऊया. कामगार आहेत तिथं, वर्कर्स आहेत. मग वर्कर्सना काय द्यावे लागते, वेजेस द्यावे लागते, म्हणजे मजुरी द्यावी लागते. हे वेजेस कधी देतात, प्रोडक्ट बनत असतो तेव्हा देत असतात, म्हणजे ही वेजेस कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटला येणार. मग आता प्रोडक्ट मोबाईल बनली नवीन, मग मोबाईल बनवून बाहेर पडतो तेव्हा बाहेर पडताना जे काही खर्च, ऑफिसचा खर्च असू दे, काही असू दे, बाकीचा सॅलरी असू दे, सॅलरी हे बाहेरचं, त्या सॅलरी देणाऱ्या माणसाचा मोबाईल बनवण्यात काही काम नसतो, मोबाईल बनवण्याचं काम वर्करचा. पण मोबाईल बनल्यानंतर जे दुसऱ्या ऑफिसमध्ये काम करतात, सेल करतात, सेल्समॅन असतात, त्यांची सगळ्यांची जे काही खर्च आहेत ती काय असणार आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रेडिंग अकाउंट मध्ये फक्त म्हणजे फक्त, ट्रेडिंग अकाउंट मध्ये फक्त म्हणजे का, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इन्कम ज्याच्यामुळे होते ते डेबिट साइडला लिहितात आणि हे क्रेडिट साइड लिहितात. मग हे ट्रेडिंग अकाउंटचं एक फॉर्मॅट इथं दिलेलं आहे, ते बघूया. परचेस, रॉ मटेरियल परचेस करतो आपण, ते परचेसच्या रिगार्डिंग रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस केलं परत रिटर्न पाठवलं ते लेस करतो आपण. कॅरेज इनवर्ड, इनवर्ड म्हणजे आणतानाचा खर्च, म्हणजे प्रोडक्ट तयार झालाय का नाही, प्रोडक्ट तयार करण्याच्या अगोदरचा खर्च. फ्राईट ते सुद्धा अगोदरचा खर्च आहे. डॉक चार्जेस ते सुद्धा, कस्टम ड्युटी, जेवढे काय आहे, वेजेस, प्रोडक्टिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, वेजेस अँड सॅलरीज. लक्षात घ्या, वेजेस अँड सॅलरीज दोन्ही मिळून आले तर ते कंपल्सरी ट्रेडिंग अकाउंटला घ्या. फक्त सॅलरीज अकाउंट आले, सॅलरी आले, फक्त काय आली, सॅलरीज आली, तर काय येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इम्पोर्ट ड्युटी आहे. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय, बाहेरील देशातून काही मटेरियल आणली, इम्पोर्ट, आणतानाचा जे टॅक्स दिलाय, ड्युटी दिलाय, ते इम्पोर्ट ड्युटी. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस, जे काय हे मशीनला लागतात, हे सगळे जेवढे काही खर्च आहेत, हे खर्चाबाबत प्रायमरी पॅकेज चार्जेस, जे सुरुवातीला पॅकिंग करतात ते, फॅक्टरी लाइटिंग, हिटिंग, गरम व्हायसाठी काहीतरी लागतं ते, फॅक्टरीचा रेंट, रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क मॅनेजर सॅलरी, हा वर्क मॅनेजर्स सॅलरी, वर्क करणाऱ्याचा एक मॅनेजर असतो, तो मॅनेजरचा पण सॅलरी कशात येते, ट्रेडिंग अकाउंट, कारण अजून प्रोडक्ट बनलेला नसतं, ते प्रोडक्ट बनवण्याच्या मध्ये या मॅनेजरचा सुद्धा महत्वाचा रोल असतो. म्हणून डेबिट साइडला काय येतात, सगळे एक्सपेन्सेस. मग इन्कम, सेल्स झाल्यावर इन्कम काय होते, सेल. गुड्स लॉस्ट बाय फायर, ही जी कंटेंट आहे, गुड्स लॉस्ट बाय फायर, लॉस्ट बाय थेफ्ट, goods distributed as a free sample, goods lost in accident, goods withdrawn by partner, हे goods बिझनेस मधील goods
चे ऍक्सिडेंटली काहीतरी नुकसान झालं, लॉस झाला, काहीतरी नुकसान झाला, लक्षात घ्या. गुड्स लॉस्ट बाय फायर, आगीने नुकसान झाला, ते क्रेडिट साईडला. जनरली आपण टोटल एक्सप्लिसिट लॉसेस डेबिट साईडला घेतो, पण हे लक्षात घ्यायचं आहे, लॉस झाला तर, लॉस म्हणजे काय, लॉस्ट, फायरने लॉस झालाय म्हणजे आग लागली त्या गुड्सला, मग ते क्रेडिट साईडला. गुड्सला काही होऊ दे, चोरी गेलं, क्रेडिट साईडला. फ्री सॅम्पल दिलं, तेही फुकट गेलं ना, तेही क्रेडिट साईडला. गुड्स लॉस झाली ऍक्सिडेंट मध्ये, तेही क्रेडिट साईडला. गुड्स जर पार्टनरने घेतली, तेही क्रेडिट. गुड्सला काहीही होऊ दे बिझनेस मध्ये, तेव्हा कुठे घ्यायचं, क्रेडिट साईडला घ्यायचं. मग क्लोजिंग स्टॉक कायमच आपल्याला क्रेडिट साईडला घेतो. मग यानंतरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याबद्दल मी आता बोलत नाहीये. हे बनवलेल्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब केलात तर कमेंट मध्ये सांगा बनवा म्हणून, मग मी पुढचा व्हिडिओ बनवतो. थँक्यू, धन्यवाद.